वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी नांदेडमधून. तर ठाकरे गटाची बैठक मराठा आंदोलकाने उधळून लावली आहे. नांदेड शासकीय विश्रामगृहातील बैठक ही उधळून लावण्यात आली आहे. तर आरक्षण मिळेपर्यंत राजकीय कार्यक्रम होऊ देणार नाही असं आंदोलक म्हणतायत. तर नांदेडमध्ये माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मुलाचा उद्या विवाह सोहळा आणि या सोहळ्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार आहेत आणि त्याच अनुषंगानं आज नांदेड इथल्या शासकीय विश्रामगृहात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. ही बैठक सकल मराठा बांधवांनी उधळून लावली आहे. तर जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणताही राजकीय कार्यक्रम किंवा बैठका होऊ देणार नाही असा इशारा दिलाय. आणि त्यानंतर आजच्या बैठकीचं नियोजन केल्यानं संतप्त मराठा बांधवांनी ही बैठक उधळून लावली आहे. तर कमलाकर बिरादार या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी जोडले गेलेत. कमलाकर, नांदेडमध्ये ठाकरे गटाची बैठक होणार होती, पण ही बैठक मराठा आंदोलकांनी उधळून लावल्याची माहिती समोर येते. बरोबर आहे अक्षरा. उद्या माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मुलाचं लग्न आहे. त्या लग्न समारंभासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नांदेडला येणार आहेत आणि त्याच अनुषंगानं उद्धव ठाकरे यांचे कुठले कार्यक्रम घ्यायचे आहेत का किंवा कुठले स्वागत समारंभ आहेत का किंवा मराठा जे काही असेल काही कार्यक्रम त्या संदर्भात आढावा बैठक त्यांनी आयोजित केलेली होती. मात्र मराठा समाजाने यापूर्वी इशारा दिलेला होता की जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत राजकीय कुठलेही कार्यक्रम किंवा बैठका ते होऊ देणार नाहीत. तरी सुद्धा आजची बैठक होत होती तेव्हा शासकीय विश्रामगृहामध्ये काही मराठा बांधव एकत्र येत त्यांनी ही सभा उधळून लावली आहे आणि त्यानंतर ही बैठक उधळून लावली आणि बैठकीतल्या सर्व जे जिल्हा प्रमुख आणि प्रमुख पदाधिकारी होते यांना परत एकदा इशारा देण्यात आलाय की यापुढे या अशा बैठका किंवा राजकीय कार्यक्रम आम्ही होऊ देणार नाहीत की जोपर्यंत मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार नाही. अक्षरा, नक्कीच धन्यवाद कमलाकर दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.